सो हाय हॅलो मित्रमंडळींनो, तर चला तर एक तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते जी की आहे डाएट खिचडी. आणि तुम्ही त्याला तब्येती म्हणजे तुमची तब्येत बरी नसेल तेव्हाही खाऊ शकता. सो आज माझी तब्येत ॲक्च्युली माझं स्टमक डिस्टर्ब आहे, सो विचार केला की तुमच्यासोबत शेअर करेन ज्याच्यात मी कमी राईस आणि जास्त वेजेस घालणार आहे. कारण की डॉक्टर जसे सांगतात की डाएटमध्ये तुम्ही हे खाऊ शकत नाही, राईस खाऊ शकत नाही, चपाती भाकरी असं काही नाही खायचं आहे. सो एक मिनिट, मला एक कॉल. ॲक्च्युली माझं पार्सल आहे ते आणायला चालले. मी ऑलरेडी एक घेऊन आले आणि त्यांना एक सापडलं नाही त्याकडनं. सो त्यांना आत्ता सापडले, ते म्हटले आत्ता येता का तुम्ही पार्सल घ्यायला. सो लेटच मी जाते आणि घेऊन मी पार्सल घेऊन आली आणि त्यांच्याकडे माझे 5 रुपये होते. सो मी खुडी मागवली आहे. सो ती खुडी स्वॅग आय डोंट नो काय म्हणतात. ॲक्च्युली एक खुर्ची होती बसते आणि मग मी त्याला हलवते. एक सेकंड मला सेटअप करू द्या. आता मी एक ऑलरेडी आज तर खूप आहे म्हटलं तर त्यांनी. आणि ॲक्च्युली सगळे कपडे जे आहेत ते एक्झाम्पल वाजवले, मी त्या प्रचंड लागली. अरे खुर्ची यार, आय थिंक ही तेवढीच मोठी आली आहे बट छान आहे. आणि दुसरी आहे ती क्रीम कलर. तुम्ही ते यूट्यूब शॉर्ट्सला पहा, हा लॉंग व्हिडिओ. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात. आणि ॲक्च्युली जीभ लागायची जड झाली आहे मला. तर रेसिपीला सुरुवात करूया. आता हे ठेवूया पार्सल आणि मी तुझ्यासोबत शेअर करते. लाईट्स बंद, कारण की आत्ता वाजले आहेत 2 आणि मी नाश्ता केला होता आय थिंक 11 वाजता. सो हां असं आहे. आणि मी तुम्हाला किचन दाखवू नाही शकत, किचन अतिशय खराब आहे. मी माझा व्हॉट इज दिसून आली. सी गाईस, ॲक्च्युली किचन खूप छोटा आहे ना. सो आणि माझी तब्येत ही काही फारशी खास बरी नाही आहे. सो की झाडू फरशी तर केलं आहे बट आता नाही मला करायचं. बट चालतं पटपट रेसिपीला सुरुवात करते. लेट्स गो. कढई तेल, कढीपत्ता आणि थोडंसं जिरं घालायचं. मग ॲड करायचा कांदा, त्याला छान परतून घ्यायचं. तेल नाके बरोबर आहे तरी साईडला काढून त्यात आलं आणि लसूण टाकायचं. मग टॅमॅटो ॲड करायचं, थोडं मीठ, मग मटार, बटाटे तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या थोडं पाणी वाफवून घ्या. गाईस, तांदळामध्ये हा मी दावतचा मिनी मोगरा आहे तो यूज करते. आणि हा मी आत्ता एवढा घेतला आहे पण मी ह्यातलाही थोडासा ॲड करणार आहे आणि थोडे ठेवणार आहे. एवढे मी तसेच ठेवलेत आणि थोडेसे घेतलेत, म्हणजे हाफ वाटी असतील तांदूळ आणि 1 वाटीपेक्षा जास्त भाज्या आहेत. सो लेट्स गो. आणि भाज्यांमध्ये तुम्ही अजूनही हे भाज्या ॲड करू शकता, जसं की गाजर, बीन्स किंवा अजूनही कोणतीही भाजी जी तुम्हाला आवडेल ती तुम्ही ॲड करा. पण माझ्याकडे आता एवढ्याच असो मी त्याच ॲड. ॲक्च्युली मी तांदूळ जे आहे ते धुवून घेतलेत, भाज्यांना हलका हलका वाफवलं आहे. आणि आता मी त्याच्यात काय करणार आहे, हळद किती तर थोडीशी हळद ॲड करायची जेणेकरून सुंदर दिसली. कारण आपण कोणताही गरम मसाला ॲड केला नाही, कारण की पोट आधीच बिघडलेलं आहे. सो अजिबात नाही ॲड करायचं. आणि कोणताही, फक्त मी एंडला थोडासा हलकासा बिर्याणी मसाला ॲड करणार आहे, म्हणजे चव उत्तम लागेल. पूर्ण जसा राईस फिका खाऊन नाही वाटत. सो तांदूळ ॲड करूयात. ॲक्च्युली मी स्वतंत्र एकटी शूट करते. मला कोण असं शूट करत नाही व्हिडिओज माझे. सो असे नॉर्मल व्हिडिओज माझे येतील. आणि ॲक्च्युली तुम्हाला दाखवते किती सुंदर दिसतो आपला हा पुलाव. एकच सेकंड प्लीज. घेतला ब्युटिफुल वगैरे आहे. पाणी लगेच कधीच भातात ॲड नाही करायचं, तांदूळ घालून छान परतून घ्यायचं आणि मग पाणी ॲड करायचं. ॲक्च्युली जास्त ॲड करायचं आणि कोथिंबीर ॲड करायची आणि दॅट्स इट. सो ॲक्च्युली काही मी विसरून गेले की मला ह्याच्यात डाळी घालायची. तो मी राईस अजून कमी केला असता. आय डोंट नो माझ्या डोक्यातून कसं काय ते निघून गेलं की मला ह्याच्यात थोडीशी डाळ ॲड करायची. सो मी हे तुरीची दिसते की नाही आय डोंट नो. एक सेकंड, मी तुरीची डाळ आहे ती ॲड करणार आहे. आणि ही मी छोटी मूठभर घेतली माझी. अँड माझी मूठ मोठी आहे, छोटी मूठ घेतली आहे. आणि आता मी ती ॲड करते. तुम्ही आता सकाळी डाळ वगैरे ॲड केली काही प्रॉब्लेम नाही, चालतं. डाळ ती पटकन शिजून जाते, भाज्यांना शिजायला वेळ लागतो. आणि राईस ॲक्च्युली मी अजून कमी करायला पाहिजे होता, कारण की मी ह्याच्यात डाळ ॲड करणार होती. आणि आय डोंट नो वाय, पण माझ्या डोक्यात नाही हे निघून गेलं की मला ह्याच्यात डाळही ॲड करायची आहे. बट इट्स ओके. आता आपण ह्याला छान शिजून देऊयात. आणि राईस मी कमी करायला पाहिजे नव्हतं. मी अर्धी वाटीपेक्षाही थोडी अर्धी वाटी घेतलेली, त्याच्यातही थोडी अर्धी वाटी घ्यायला पाहिजे, म्हणजे एवढेच राईस टाकायला पाहिजे होते. पण मी एक्स्ट्रा राईस ॲड केले. बट इट्स ओके. सो आता फक्त ह्याला छान शिजवून देऊयात आणि मग तुम्हाला दाखवते कसा बनला ते. ओके. पण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करताय ना, प्लीज करा. आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा. बनवा, ट्राय करा आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कशी वाटली. आणि अशाच रेसिपीज जर तुम्हाला हव्या असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमच्यासोबत शेअर करेन की मी काय खाते, किती क्वांटिटीत खाते. ॲक्च्युली हा राईस आय थिंक एक्स्ट्रा झाला आहे, जो की मी संध्याकाळी तोच खाईल. आणि सो जवळ राईस शिजतो, ॲक्च्युली मी झाकून ठेवला आहे. सो जवळ तो शिजतोय तेव्हा मी काहीतरी बघते. आय थिंक मला भूक तर खूप लागली आहे. बट आत्ता किती वाजले आहेत, एक सेकंड.
एवढंसा पाणी आहे बघा, फार पाणी पण नाही आणि फार हे ड्राय पण नाही आहे. आणखी आपण टेस्ट करूया त्याला. आदतचे भरपूर गरम गरम खाली आहे ना. एंड करायला विसरले होते व्हिडिओचा आणि माझ्या डोक्यातून निघून गेलं की मला तुम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला सांगायचं होतं. आणि राईस खरंच खूप छान बनला होता. जर तुम्ही डाएटवर आहात तर तुम्ही डेफिनेटली ट्राय करा. राईस एकदम छोटीशी वाटी असते ना तेवढं ॲड करा. भाज्या खूप साऱ्या घाला, मस्त बनतो, उत्तम लागतो आणि चुंबेश्वरी झाला तर सो नक्की ट्राय करा. अँड लाईक शेअर अँड सबस्क्राईब गाईज. बाय गाईज, लव यू अँड प्लीज सपोर्ट मी.